नमस्कार मंडळी. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मेथी उपलब्ध असते. तर आज मी अशी मेथीची भाजी बनवणार आहे. ती न खाणारे सुद्धा आवडीने खातील. झटपट होणारे आहे आणि खूप चविष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करा. तर इथे मी एक जुडी मेथीची भाजी छान स्वच्छ निवडून घेतली आहे. याची कवळी कवळी पाने घेतली आहेत आणि काही देठ कोवळी आहेत ती सुद्धा घेतली आहेत. जर देठ कोवळी नसतील तर घेऊ नका, फक्त पाने घ्या. सुरुवातीला मेथीची भाजी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि नंतर चाळणीमध्ये या पद्धतीने नितळायला ठेवली आहे, म्हणजे त्यातील थोडंसं पाणी कमी होतं. आता आपण भाजी बनवायला घेऊया. ही कोवळी भाजी असल्यामुळे मी चिरून घेणार नाही. जर तुमच्याकडे जास्त कोवळी नसेल तर थोडीशी कट करून घ्या. आणि कधी मेथीची भाजी किंवा कुठलीही पालेभाजी अगोदर धुवून घ्यायची, नंतर कट करायची. कट केल्यानंतर कधीही धुवायची नाही, नाहीतर त्यातील जीवनसत्वे कमी होतात. तर इथे फोडणीसाठी मी तेल घातलं आहे. नंतर 1 चमचा जिरे मोहरी घातली आहे. नंतर ठेचलेला लसूण घातला आहे. लसूण थोडासा ओबडधोबडच ठेचायचा, म्हणजे भाजी खायला खूप टेस्टी लागते. नंतर धुतलेली मेथीची भाजी घालायची आहे. मेथीची भाजी 1-2 मिनिटे परतवून घ्यायची आहे. मेथीची भाजी किंवा कुठलीही पालेभाजी बनवताना सुरुवातीला जर मीठ घातले तर भाजी सुरुवातीला जास्त दिसते, आणि सुरुवातीला मीठ घातले तर भाजी खारट होण्याची शक्यता असते, कारण नंतर ती खूप कमी दिसते. त्यामुळे मीठ शेवटी घालायचं. थोडीशी परतल्यानंतर इथे मी भिजवलेली मुगाची डाळ घातली आहे. 10-15 मिनिटे ही डाळ भिजवून घेतली आहे. अशी मूग डाळ घालून मेथीची भाजी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. डाळ घातल्यानंतर 1-2 मिनिटे परतून घेतलं आहे. झाकण ठेवायचं नाही, कारण झाकण ठेवल्यानंतर भाजी काळपट होते आणि कडूसुद्धा लागते. त्यामुळे पालेभाज्या शिजवत असताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. नंतर इथे अर्धा चमचा हळद घातली आहे. नंतर 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर ती सुद्धा घालू शकता, किंवा सुरुवातीला मिरची कट करून सुद्धा तेलात घालू शकता. तर 1-2 मिनिटे परतवून घेतले आहे. कोवळी असल्यामुळे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, आणि डाळ भिजल्यामुळे ती लगेचच थोडीशी मऊ होते. आणि शेवटी इथे मी आता मीठ घातलं आहे. सुरुवातीला जर मीठ घातलं तर भाजीला खूप जास्त पाणी सुटते आणि मिठाचा अंदाजही कळत नाही, भाजी खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेवटी मीठ घालायचं. आणि आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. कूट घालून छान परतवून घ्यायचं आहे. खूप झटपट आणि ही भाजी तयार होते. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. एकदा अशा पद्धतीने तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर ट्राय करून पहा. थोडंसं पाण्याचा शिमका मारला आहे, म्हणजे डाळ थोडीशी मऊ होते. डाळ जास्तही शिजवायची गरज नाही, थोडीशी शिजवायची आहे, म्हणजे खायला खूप छान लागते. तर इथे बघू शकता आपली भाजी बनवून झाली आहे. मी इथे डाळसुद्धा तुम्हाला दाखवते. डाळसुद्धा सहज इथे तुटत आहे. बघू शकता तुम्ही, एकदम मऊसूत डाळसुद्धा झाली आहे. तर इथे भाजी आपली तयार झाली आहे. गॅस बंद करायचा आहे. बघू शकता एकदम हिरवीगार अशी भाजी झाली आहे. झाकण न ठेवल्यामुळे ती अजिबात काळी पडत नाही. तर अशी भाजी तुम्ही कधी ट्राय केली होती का, नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.